सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 171। सर्व काही गुरुच। शरीरमिन्द्रियं प्राणः चार्थस्वजन बान्धवाः माता पिता कुलं देवी गुरुरेव न संशयः। हे देवी, शरीर, इंद्रिये, प्राण, धन, स्वजन बांधव, माता, पिता, कुळ सर्व गुरुमध्ये सामावून आहेत, यात संशय नाही। लौकिक अर्थाने जेवढे काही जीव आपले व सुखदायी समजतो त्या सर्वांची यादीच हा श्लोक देतो। व शेवटी मी संदिग्धपणे सांगतो की एका गुरुत सर्व नातीगोती, शरीर, इंद्रिये, प्राणशक्ती साठवलेली आहेत। गुरुच सर्वाधार। गुरुभक्तीने मुक्तीबरोबर याही भुक्तीच्या गोष्टीपासून सुख लाभते। गुरुच प्राणनाथ, गुरुच माता, गुरुच पिता, गुरुच कुळ, गुरुच स्वजन बांधव। ज्याला गुरुप्राप्ती झाली, गुरुभक्ती साधली, त्याला कमी काही नाही। जगी कोणी नाही असे वाटायला नको। तो अनाथ नाही, पोरका नाही, एकटा नाही, निराधार नाही, निष्प्रेम, प्रेमाविना भिकारीही राहत नाही। गुरुप्रेम हे निरपेक्ष प्रेम होय। गुरुचे नाते हे जोडते, तोडीत नाही, तुटले जात नाही। तो बाह्य संबंध नाही, अंतरीचा जिव्हाळा आहे। गुरु म्हणजेच प्रेम, गुरु म्हणजेच आपलेपणा, आत्मीयता। परकेपणाचा अभाव म्हणजे गुरुभाव। म्हणून जाणतेने गुरु भजावा। झाडाच्या मुळाला पाणी घातले की शाखा, पल्लव, फळे, फुले सर्वांनाच जीवन मिळते। एका गुरुभक्तीने सर्व प्रकारची प्रीती संपादली जाते। गुरुभक्त जगापासून विभक्त होत नाही, एकटा फेकला जात नाही। सर्व काही जे हवे ते सारे गुरुच, यात संशय नको। जो जे वांछील ते गुरुत आहे, गुरुभक्तीने प्राप्त करून घ्यावे। सद्गुरुनाथ महाराज की जय।